नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुश्री मेटकर. आज जवळपास 15 दिवसांच्या गॅपनंतर आपल्या भेटीला पुन्हा एकदा आलेले आहे. मध्यंतरी यूएसची वारी झाल्यानंतर थोडासा थकवा, थोडासा जेट लॅग या सगळ्याचा आणि यूएसमधला शेवटचा माझा आठवडा हा खूप हेक्टिक गेल्यामुळे ह्या 15 दिवसात मला काही ब्लॉग करता आला नाही. त्याबद्दल मी प्रथम आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करते आणि आताच्या आपल्या नवीन विषयाला सुरुवात करते. मंडळी, WhatsApp ही एक फार मोठं विद्यापीठ आहे किंवा युनिव्हर्सिटी असं नेहमी म्हटलं जातं. आणि ह्या WhatsAppच्या माध्यमातून खूपदा आपल्याला इतके छान-छान आणि माहितीपूर्ण अ, असे सुंदर संकलित माहिती केलेली आपल्याला मिळत असते, की जेणेकरून आपल्या ज्ञानात भर पडते. पण ह्याची एक मात्र गोष्ट खरी आहे, की तुम्ही आलेली प्रत्येक माहिती पडताळून पाहून आणि मगच तो डिसिजन घ्यायचा आहे, ती माहिती खरंच तितक्या कॅलिबरची आहे का? ती तितकी परफेक्ट आहे का? आणि ती जर तशी असेल, तर मग आपण ती लोकांपर्यंत पोहोचवायला काहीच हरकत नाही. असाच एक ह्या WhatsApp युनिव्हर्सिटीचा एक सुंदर मेसेज माझ्याकडे रांगत आला आणि तो विषय इतका सुंदर होता मंडळी, की तो विषय पाहून तो केव्हा एकदा तुमच्या पुढे मी शेअर करते, की तुम्हाला ती माहिती देते. अ, याची मला घाई लागून राहिली होती मंडळी. अर्थात सापशिडी हा जो खेळ आहे मंडळी, तो आपण लहानपणीपासून सगळेच जण अगदी आनंदाने, आत्मीयतेने आणि आपल्या आनंदासाठी खेळत आलेलो असतो. तर ह्या सापशिडीच्या वर लेखकाने लिहिलंय, की त्याची एक लहानशी नात त्याच्याजवळ आली आणि तिने सांगितलं, की सापशिडीचा पट तिने त्याच्यापुढे आपटला आणि सांगितलं, "या दुष्ट सापाला बाबा मारून टाका. बघा ना, सारखा-सारखा मला गिळतोय." आता ही तिची बालसुलभ तक्रार ऐकून आता तिचं काहीतरी सांत्वन करायला पाहिजे म्हणून लेखकाने "बरं ठीक आहे हां, आपण त्याला काठीने चांगला चोप देऊयात." पण हे सगळं झाल्यावर त्यांनी जेव्हा सापशिडीचा पट हातात घेतला, तेव्हा त्यांच्या असं मनाला वाटलं, की हा इथला साप आहे ना, तो माझ्याकडे पाहून हसतोय जोरजोरात. मनात तर दिलेल्या आश्वासनामुळे निश्चिंत झाली होती. पण हा साप काहीतरी मला सांगतोय, काहीतरी माझ्याकडे पाहून तो काहीतरी मला सुतोवाच करतोय असं त्यांना जाणवलं. आणि मग त्यांच्या मनात एक प्रश्न डोकावून गेला असेल, की कोणी बरं हा सापशिडीचा खेळ शोधून काढला? आणि मग त्यांनी मोबाईलवर ते टाईप केलं आणि ChatGPTकडे याची विचारणा केली. तेव्हा सापशिडी किंवा स्नेक अँड लॅडर या खेळासंबंधीची माहिती सरसर पुढे आली. सापशिडी संबंधीची माहिती आल्यानंतर तिच्यात पहिली ओळ अशी होती, की सापशिडी या खेळाचा शोध 13व्या शतकात लागलाय. बापरे! इतकी जुनी आहे ही सापशिडी. आता मात्र लेखकाची उत्सुकता आहे ती खूप शिगेला पोहोचली होती आणि मग त्यांनी अजून वेगवेगळे संदर्भ सापशिडीच्या संदर्भात चाळायला सुरुवात केली आणि मग त्यांना असं लक्षात आलं, की 13व्या शतकात याचा शोध लागला ही गोष्ट तर खरीच आहे. पण या खेळाच्या शोधाचं जे श्रेय आहे ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींकडे जातंय. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय, की ह्या खेळाचं सर्व श्रेय संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींकडे जातंय. आपली ज्ञानेश्वर जी माऊली आहे, तीच या खेळाची जन्मदात्री आहे. मग कसं घडलं असेल बरं हे सारं? तर मग असं झालं, की एकदा मुक्ताबाई आणि तिची सगळी भावंडं अ, दुपारच्या टळटळीत उन्हाच्या प्रहरी चेंडू असं अंगणात खेळत होते आणि ज्ञानेश्वर माऊली आपल्या आध्यात्मिक लेखनात त्यावेळेला अतिशय मस्त गढून गेलेली होती. पण काय झालं, की ऊन इतकं वाढायला लागलं आणि त्याचा जो आग होती उन्हाची, ती मुक्ताबाईला काही सहन होईना. तिला खूप त्रास व्हायला लागला, जीवाची काहिली व्हायला लागली आणि ती अस्वस्थ झाली आणि मग ती धावतच ज्ञानेश्वर माऊलीकडे आली आणि तिने सांगितलं, "दादा बघ ना रे, बाहेर सूर्य किती आग उगतोय. आम्ही खेळायचं तर कसं खेळायचं सांग बरं. असल्या उन्हात कसं खेळणार आम्ही? त्यापेक्षा तू असं काहीतरी कर ना, मला असा वेगळा खेळ दे, की जो खेळताना मला कुठलाही त्रास नाही होणार." बरं.
ज्ञानेश्वर माऊली तर आपल्या लाडक्या बहिणीच्या सेवेला सदा तत्पर. त्याच्या प्रत्येक हट्ट पुरवण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली काहीही करायला तयार होती. आणि मग क्षणभर विचार ते करतात आणि एक नवीनच खेळ ज्ञानेश्वर माऊली शोधून काढतात. आणि ते तिच्यापुढे तो खेळ रेतसर मांडून देतात आणि म्हणतात, खेळ आता हा खेळ. आणि तो खेळ म्हणजे सापशिडी. कधीही कुठेही कोणत्याही वेळी खेळता येणारा अगदी साध्या सुद्धा या खेळात मानवी जीवनासंबंधीचं खूप काही सगळं तत्वज्ञान सामावलेलं आहे, भरून राहील अशी मात्र ज्ञानेश्वर माऊलींनी काळजी घेतली आहे. सापशिडीचा जो जर का आपण पट पाहिला त्याच्यात 20 बाय 20 इंच आकाराचे असे 50 चौकोन आपल्याला दिसतात. लाल काळ्या रंगाचे ते चौकोन असतात. आणि पहिलं घर त्यातलं जे असतं ते जन्माचं असतं आणि शेवटचं घर त्यातलं आहे ते मोक्षाचं घर आहे. जीवनाचं सार्थक खऱ्या अर्थाने मोक्षातच असतं या मध्यवर्ती कल्पनेच्या आधारावर या पटाची मांडणी ज्ञानेश्वर माऊलींनी केली आहे. या खेळात काय असतं तर आपण स्वतः जे लोक खेळतात, 2 जण 3 जण किंवा 4 जण खेळतात ती लोक, साप शिडी ही पात्र मुळी केंद्रस्थानी असतात. आणि प्रत्येक कवड्या आपण हातात घेतो ती खुळखुळ खुळखुळ हातात करतो आणि मग ते कवडी भिरकावतो. तिचं जे दान पडतं ना त्या दानाच्या अधीन आपण त्यावेळेला असतो. आपल्याला माहीत नसतं ते कवडी भिरकवताना की मला आता 6 पडणार आहे की मला 1 पडणार आहे का 2 पडणार आहे. पण आपल्याला उत्सुकता खूप असते ना की मला आता कितीचं दान पडणार आहे. आणि आपण अगदी कौतुकाने सांगतो मला 4चं दान पडलं, मला 3चं दान पडलं. हां, तर या कवड्या ज्या आहेत ना त्या कवड्या काळाचं एक स्वयंप्रेरित रूपच म्हणावं लागेल. आणि हे जे काळचक्र आहे हे अभ्यास फिरत आहे. तर या काळाच्या ओघात आपल्या जो टास्क येणार आहे तो आपल्याला पूर्ण करायला जीवनात आलो आहे म्हटलं, आपल्यासमोर जी आव्हान येणार, जी टास्क येणार आहे ती तुम्हाला पुढे नेण्यासाठी ती खेळावीच लागतात. तुम्हाला जीवनात जे काही तुमच्यासमोर आव्हान येतात त्यांना तुम्हाला फेस करावंच लागतं. आणि जर तुम्ही खेळला नाहीत तर मग त्याच्यातून तुमची माघार होते किंवा मग तुमचा जीवन प्रवास तिथेच थांबतो. कारण तुम्हाला मोहन व्हायला लागतं प्रत्येक प्रसंगातून, चांगला असो वाईट असो, सुखद असो दुःखद असो, प्रत्येक प्रसंगातून तुम्हाला मोहन करावंच लागतं. आणि हा जीवन प्रवास म्हणून संपू नये म्हणून आपण हे काळाचं दान, हे काळाने दिलेले आव्हानं आपण रोजच्या जीवनात ह्या आव्हानांना आपण सामोरं जात असतो. तसंच हे जे दान आहे, हे पडणारं दान हे कालरूपात आपल्याला दिसतं आहे आणि त्या सोंगट्याने आपल्याला तो खेळ खेळायचा आहे. जीवनातील विविध सुखाच्या वळणावर किंवा टप्प्यावर नेणाऱ्या प्रत्येक शिडीला ज्ञानदेवांनी वेगवेगळी नावं दिली आहेत. जसे सत्संग, सत्कर्म, दया, क्षमा, शांती, सद्बुद्धी अशी नावं त्या प्रत्येक शिडीला त्यांनी दिली आहेत. तर सापांना त्यांनी काय नाव दिले? काम, क्रोध, मोह, मद, मत्सर अशी नावं ज्ञानेश्वर माऊलींनी दिली आहेत. या खेळात जर का कवड्या पूर्ण पालथ्या पडल्या म्हणजे 6चं दान पडलं तर आपल्याला काय मिळतं? 1 टन परत एकदा खेळायला मिळते, म्हणजे बोनस दान मिळतं. म्हणजे जीवनाचं तत्वज्ञान बघा कसं आहे. तुम्ही जर का जीवनात खूप सारी सत्कर्म केली असतील, चांगली कृती असेल तुमच्यामध्ये पुण्याईचं वाटा जर का जास्त असेल तर तुम्हाला आयुष्यात पुन्हा पुन्हा चांगल्या संधी मिळतात. नेहमीच्या सापशिडीपेक्षा ज्ञानदेवांच्या सापशिडीचा एक आगळं वैशिष्ट्य म्हणजे या सापशिडी चित्रांकित आहेच, पण त्याशिवाय ही सापशिडी ही शब्दांकितही केलेली आहे. म्हणजे बघा, सापशिडीच्या पटाला संलग्न असणाऱ्या दुसऱ्या पटावर कोणती कवडी कोणत्या घरात गेल्यावर नेमकं कसं बघायचं याचं एक विवेचन त्यांनी प्रत्येक प्रसंगाचं त्या उभीतून दिलेलं आहे. उदाहरणार्थ तर का कामाच्या किंवा क्रोधाच्या घरात गेलात तर तिथे तुम्हाला नेहमी संयमाचं महत्त्व सांगणारी ओवी दिसते. आणि तुम्ही जर का विद्येच्या घरात गेलात तर विद्या ही विनयाने कशी शोभते या संबंधीचा गुरुमंत्र तिथे तुम्हाला मिळतो. समजा हा सापशिडीचा खेळ खेळता खेळता तुम्ही खेळतच राहिला, खेळताच आहे तो संपतच नाहीये.
याचा अर्थ तुम्ही जोपर्यंत शेवटच्या मोक्षाच्या पायरीपर्यंत तुम्ही पोहोचत नाही आहात, तोपर्यंत तुम्हाला या जन्म-मृत्यूच्या 84 लक्ष योनीत भरकटतच राहावं लागणार आहे आणि हा खेळ खेळावा लागणार आहे. जीवन प्रवासाचं इतकं वास्तविक दर्शन घडवणारा आणि खेळता खेळता नकळत अध्यात्माकडे प्रवाहित करणारा हा सापशिडीचा खेळ खरोखरच एक अद्भुत आहे ना गोष्ट मंडळी. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरांनी या सापशिडीच्या खेळाचं मोक्षपट असं समर्पक आणि अर्थपूर्ण नामकरण केलं आहे. काळाच्या ओघात बरेच संदर्भ धूसर होत चालले आहेत, पण डॉक्टर एरिक सँड या मध्ययुगीन काळात भारतात जे वेगवेगळे खेळ खेळले जायचे त्याचा अभ्यास करत असताना त्याच्यावर संशोधन करत असताना त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की भारतात 13व्या शतकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी सापशिडीच्या खेळाची निर्मिती केली. आणि ह्या संबंधीचा जो संदर्भ आहे तो पुण्यातल्या डेक्कन महाविद्यालयात तुम्हाला आजही पाहायला मिळतो बरं का मंडळी. इंग्रजाच्या भारतातील वास्तव्यात त्यांना बुद्धिबळ हा खेळ खूप आवडायचा. त्याप्रमाणे त्यांना सापशिडीच्या खेळाने सुद्धा खूप वेळ लावलं होतं आणि मग हळूहळू हा खेळ त्या इंग्लिश लोकांमार्फत इंग्लंडला गेला आणि इंग्लंडच्या राणीने मग त्याच्यात काही बदल केले आणि त्याचं आधुनिक स्नेक अँड लॅडर असं नामकरण करून टाकलं. माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास या मोक्षपटात सामावलेला आहे. आणि बघा ना किती भारी गोष्ट आहे की एक साधा खेळ सापशिडी आपण लहानपणीपासून नेहमी आणि किती मोठे झाले तर अजूनही तितक्याच आस्थेपोटी उत्सुकतेपोटी आपण तो खेळतो आणि त्याचा आनंद मिळवतो. पण या खेळात इतकं मोठं अध्यात्म दडलेलं आहे आणि इतकं मोठ्या अध्यात्माच्या खुणा आहेत हे ज्या वेळेला समजतं ना त्यावेळेला आपली पण मान ताठ होते की बाबा एक असा खेळ 13व्या शतकात जो ज्ञानेश्वर माऊली ज्याची जन्मदात्री होती असा खेळ हा आपल्या भारताचा आहे आणि या भारताने अलौकिकरित्या या आध्यात्मिक मार्गावर चालण्याचा एक वेगळाच पायंडा इतरांना त्या दृष्टीने घालून दिलेला आपल्याला दिसतो. मंडळी, ही माहिती तुम्हाला मला तरी खूप उद्बोधक वाटली आणि ती तुमच्यापर्यंत केव्हा पोहोचवते आणि केव्हा तुमच्याशी बरोबर वार्तालाप करते म्हणून मला अक्षरशः घाई झाली होती. आणि म्हणूनच ही इतकी उद्बोधक माहिती तुम्हाला कशी वाटते, तुम्हाला ती आवडली का हे मला जरूर तुम्ही कळवा. आणखीन तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर ते जरूर सबस्क्राईब करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे जेणेकरून नवीन नवीन येणारे माझे जे व्हिडिओ आहेत त्यांच्यातून अशीच उद्बोधक माहिती तुमच्याबरोबर पोहोचवण्याची माझी जी कल्पना आहे ती आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचून आपल्याला तेथे ब्लॉग पाहायला मिळते. तेव्हा मंडळी, ही उद्बोधक माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. नमस्कार.